मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आर्टिकल्स। आपण नाउन्समध्ये, सेंटेन्सेसमध्ये आर्टिकल्स नेहमीच यूज करत असतो। आता आपण आर्टिकल्स कधी सेंटेन्सेसमध्ये यूज करायचे ते आपण आता पाहूयात। फर्स्ट आर्टिकल नेहमी ए, देन ॲन आणि थर्ड वन द। ठीक आहे, आता आपण एक एक करून यांची माहिती घ्यायची। फर्स्ट ए, second and the third one is the। आता आपण एक एक करून या सगळ्यांची माहिती बघूया। पहिल्यांदा ए आर्टिकल कधी यूज करायचं ते आपण बघूया। ठीक आहे, ए आर्टिकल यूज्ड बिफोर nouns starting with consonant sound। कॉन्सोनंट साऊंड करणारे जे लेटर असतात त्याच्या आधी आपण ए यूज करणार आहोत। फॉर एक्झाम्पल, ए बुक, ए गर्ल, ए मॅन। ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया ॲन। ॲन कधी यूज करायचं? ॲन यूज करायचं यूज्ड बिफोर nouns starting with काय येणार आहे? वोवेल साऊंड्स। चुकून मी कॉन्सोनंट लिहिलं, सॉरी। वोवेल साऊंड्स। वोवेल साऊंड्स कुठले आहेत? ए, ई, आय, ओ, यू। फॉर एक्झाम्पल काय काय येणार आहे? ॲन ॲपल, ॲन एग, and then an orange। ठीक आहे, थर्ड वन द। कधी यूज करायचं बघूया। यूज द when noun is specific or universally mentioned। समजा नाउन कसा असेल, स्पेसिफिक आणि युनिव्हर्सली असेल तर आपण काय करणार आहोत? द हे आर्टिकल यूज करणार आहोत। फॉर एक्झाम्पल, द स्कूल, द बॅग, है की नाही, द गार्डन। आता काही एक्झाम्पल्स बघूयात आपण, त्याच्यामध्ये कोणते आर्टिकल नाउनच्या आधी यूज करायचे। फर्स्ट तर मी प्लॅन सोडते, आपण नंतर ह्याचं लिहूया। सेकंड युरोपियन, थर्ड महा भारत, देन हॉनेस्ट मॅन, देन गंगा रिवर, आईस्क्रीम, नेक्स्ट आयडिया, क्वीन, मार्केट अँड बलून। ठीक आहे, आता इथं बघूया पोएम। पोएमच्या आधी काय आहे? पी आहे, कॉन्सोनंट आहे, त्यामुळे काय येणार आहे? ए। ई वोवेल साऊंड करते, त्यामुळे ईच्या आधी काय येणार आहे? ॲन। एम आहे, कॉन्सोनंट आहे, पण महाभारत हे काय आहे? स्पेसिफिक आहे, युनिव्हर्सल आहे, तर त्यामुळे याच्या पुढे येणार आहे द। हॉनेस्ट मॅन, अ हॉनेस्ट मॅन। आता इथं गंगा रिवर आहे, गंगा रिवर ही आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक नेम आहे, युनिव्हर्सली नाऊन आहे, त्यामुळे याच्यासमोर काय येणार आहे? द। त्यानंतर ॲन आईस्क्रीम, ॲन आयडिया। का इथं ॲन आलं? कारण आय हे काय आहे? वोवेल साऊंड आहे। अ क्वीन। आता इथं मार्केट आहे, मार्केट स्पेसिफिक आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे? द मार्केट। त्यानंतर अ बलून। आता अशाच प्रकारे काही आपण एक्झाम्पल्स पाहूयात। इथे काही मी एक्झाम्पल्स लिहित। कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग ए, ॲन अँड द वोवेल्स। ठीक आहे, वोवेल्स आर्टिकल्स।
नेक्स्ट, वी ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर डॅश डॅश इंडिया. आता इंडिया काय आहे, स्पेसिफिक नाव नाही, त्यामुळे इथं काय येणार आहे, द इंडिया. प्लीज गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर. जी काय आहे, कॉन्सोनंट आहे. वेन ॲन ॲपल इज कट. सखी इज रिडिंग अ स्टोरी बुक. मारिया गोज टू द लायब्ररी. द लायब्ररी, लायब्ररी काय आहे, स्पेसिफिक नाव. अर्थ काय, युनिव्हर्सल आहे. द अर्थ गोज अराउंड द सन. माय मदर गोज टू द मार्केट. द मार्केट, मार्केटसुद्धा काय आहे, स्पेसिफिक नाव नाही. लेट्स गो टू द बीच. डॉग इज ए फेथफुल ॲनिमल. आता लास्ट वन काय, शी इज डॅश डॅश इंटेलिजंट वुमन. आता इथे कोणता आर्टिकल्स येणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.